देश वाटचाल करतोय, कशा शुभेच्छा, काय शुभेच्छा द्याव्याशा वाटतं? प्रजासत्ताक दिन आपल्या सर्व भारतीयांकरता एक महत्त्वाचा दिवस आहे, सणाचा दिवस आहे, आनंदानं साजरा करण्याचा, आनंदोत्सवाचा दिवस आहे। या दिवशी आपल्याला राज्यघटना मिळाली, मूलभूत अधिकार मिळाले, समतेचा संदेश देणारी आपली राज्यघटना प्रत्येकाच्या जीवनामध्ये बदल करण्याकरता एक समर्थ असं एक साधन ते आपल्या सर्वांचं आहे आणि म्हणून ते आपल्याला पवित्र आहे, पूजनीय आहे आणि त्याचा आदर कायम राखला गेला पाहिजे। त्यामध्ये जे मूलभूत तत्व आपल्याला दिलेले आहे, समतेच्या आधारावरती दिलेले आहे, कोणामध्ये फरक करण्यात आलेला नाही, सर्वांना समान संधी देणार अशा प्रकारची आपली राज्यघटना आहे आणि ती जपण्याची जबाबदारी ही सर्व भारतीयांची आहे। तिला कुठेही धक्का लागता कामा नये आणि कुठं जर तिला धोका पोहोचत असेल तर जागृतपणे त्याचा विरोध आपण केला पाहिजे। म्हणून हे आजचा दिवस त्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। ठाम आहेत ते आता मुंबईच्या दिशेनं कूच करतात, वाशीपर्यंत ते पोहोचले। सरकार अद्याप निर्णय घेताना दिसत नाही, केवळ शिष्टमंडळ त्यांची भेट घेतात। कसं पाहताय आणि काय आव्हान आपलं? आम्ही तर अपेक्षा करतोय सरकारकडून की निर्णय व्हावा आणि मराठा समाजालाही आरक्षण मिळावं। त्यांच्या युवकांच्या संधी त्यामुळं वाढणार आहेत। आरक्षण देत असताना कोणाच्या दुसऱ्या आरक्षणाला धक्का न लावता द्यावं हे सुद्धा आमचं म्हणणं आहे। मला विश्वास आहे काही ना काही मार्ग सरकार काढेल। मात्र जरांगे पाटील ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाही, तुम्ही त्यांना काय आव्हान कराल? नाही, ते अत्यंत शांततेच्या मार्गानं हे आंदोलन सुरू आहे। आज लाखो लोक सहभागी आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणावर सगळा समाज सहभागी होत असताना कुठेही चुकीचं काही घडत नाही। अत्यंत काळजीपूर्वक ते सर्व काही चाललेलं आंदोलन एक ऐतिहासिक आंदोलन असं यास म्हणावं लागेल। त्यावेळेस लाखोचा जनसमुदाय चालतो आणि कुठेही काहीही चुकीचं काही घडत नाही, हे अत्यंत कौतुकास्पद अशी गोष्ट आहे, अभिमानास्पद गोष्ट आहे। ही तर काळजी सर्वांना घ्यावीच लागणार आहे। सरकारने गांभीर्याने घेतलं नाही या आंदोलनाला पहिल्या दिवसापासून, त्यामुळे कुठेतरी आज मुंबईपर्यंत जाण्याची वेळ आली। शेवटी असं आहेच आहे आणि आज सत्ता तर सर्व त्यांच्याकडे आहे, केंद्रामध्ये सत्ता त्यांची आहे आणि केंद्रामध्ये जे ठरवतात ते करतात हे आतापर्यंत त्यांनी दाखवून दिलेलं आहे। त्यामुळे राज्याला एवढा मोठा आधार आहे केंद्राचा, ती सत्ता त्यांच्याकडे आहे। इच्छाशक्ती त्यांनी दाखवली तर मराठा समाजाचं आरक्षण हे निश्चितपणे होऊन जाईल। काय वाटतं एकूण या बैठकीतून की महाविकास आघाडी भक्कमपणे समोर येईल आगामी? महाविकास आघाडी म्हणून आम्ही आहोत, काँग्रेस आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, आम्ही तिन्ही आणि आमचे जे मित्रपक्ष आम्हाला सहकार्य करतील, एकत्र येतील, त्यांच्याबरोबर आम्ही ही महाविकास आघाडी एकत्र आलेलो आहोत आणि पुढं निवडणुकीला सामोरं जातो आहोत। याकरता आता लोकसभेच्या जागेकरता म्हणून 48 जागांचा जो विषय आहे तो घेऊन आम्ही बैठका सुरू आहेत। वाटप अत्यंत व्यवस्थित पद्धतीनं चाललेलं आहे। निवडून येण्याची क्षमता हा विषय त्यामध्ये आहे। आकडा कोणाचा किती याला महत्त्व आम्ही देत नाही, निवडून येण्याची क्षमता जिथे जिथे असेल तिथे आम्ही आमच्या आघाडीच्या एका पक्षाचा उमेदवार आघाडीचा उमेदवार म्हणून उभा राहणार आहे। खूप व्यवस्थित पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत। वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भात चर्चा होती की त्यांना निमंत्रण उशिरा देण्यात आलं, बोलवायचंच नव्हतं। नाही, असं काही नाही, आम्ही सतत संवाद आमचा आहे, संपर्कामध्ये शिवसेनेचे नेते मंडळी, राष्ट्रवादीचे स्वतः आदरणीय पवार साहेब हे सुद्धा संपर्कात त्यांच्या आतापर्यंत होते आणि त्यामुळे तो संवाद आमचा ठीकपणे चाललेला आहे। आणि ज्या वेळेस देश एका वेगळ्या वळणावर आहे, लोकशाहीचं होणार काय, राज्यघटनेचं होणार काय, असं ज्यावेळेस शंका प्रत्येकाच्या मनामध्ये येते आहे, त्यावेळेस आता वेगळं आम्हाला एकामेकापासून राहून चालणार नाही। एकत्र पद्धतीनं ही लढाई या देशाच्या लोकशाही करता जे विरोध करतायत, लोकशाहीला मोडीत काढण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या विरुद्ध लढावी लागणार आहे। त्यामुळे हे ऐतिहासिक अशी ही लढाई लोकसभेची आहे। देशाचं, लोकशाहीचं, राज्यघटनेचं भवितव्य ठरवणारी असल्यामुळं आम्ही सगळेजण पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत एकत्र पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं लढाई करण्याचा। काल रात्री अशी बातमी समोर आली की प्रकाश आंबेडकर यांच्या पत्रानंतर जागा वाटपाचे निर्णय हायकमांडनं बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांना दिलेले आहेत। यामध्ये तर चर्चा करण्याचे अधिकार जे आहे ते आमचे अध्यक्ष, काँग्रेसचे अध्यक्ष म्हणजे नानाभाऊ पटोले हे आहेत आणि त्याबरोबर आम्ही अशोकरावजी आणि मी आम्ही तिघजण चर्चा ही करत असतो।
गरज असेल तसे आवश्यक ते त्यातलं आम्हाला पाहिजे ते नेते मंडळी आम्ही बरोबर घेतो. असं काही फक्त आमचं असं नाहीये, त्यामध्ये आम्ही तिघही करतो. आणि शेवटी नानाभाऊ पटोले हे अध्यक्ष आहेत, अध्यक्षाचा मान अध्यक्षाला द्यावाच लागतो. एकीकडे राज्यात महाविकास आघाडी भक्कमपणे सामोरं जात असताना इंडिया आघाडीत मात्र फूट पडताना दिसते. ममता बॅनर्जी नाराज आहेत, नितीश कुमार नाराज आहेत. कसं पाहता या गोष्टीकडे? नाही, इंडिया आघाडी सुद्धा भक्कमच राहणार आहे, कारण हे निवडणूक एक ऐतिहासिक निवडणूक होणार आहे आणि पुढचं देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. लोकशाहीचं आणि राज्यघटनेचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. त्यामुळं काही इकडं तिकडं थोडंफार, कारण शेवटी जागेचं वाटप हा एक मोठा विषय असतो, त्यामुळं काही चर्चा होत असतील, काही होत असलं तरी ही इंडिया आघाडी भक्कम राहील. तर काय सांगाल, लोकशाही टीव्ही चॅनल 15 दिवस हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.